आपण कपड्यामध्ये दही ठेवलं होतं ते छान मस्त फेटून घ्यायचं, त्यात हवा भरायची मस्त आपल्याला. आता तुम्ही बघाल ना एक शाईन आली अशी मस्तपैकी. वा पटची पुरी चालली, ती सुद्धा फुगली छान. एकही पुरी आज बसली नाही. श्रीखंड कधीच आयुष्यात चमच्याने खाण्याची चूक कधीच करू नका. गुड मॉर्निंग. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही आज घरातच साजरा करतोय सगळं. मस्तपैकी गुढी पण उभारली तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही घरीच साजरा करतो आणि स्नेहा नेमकी घरी नाही आहे. आणि तर आम्ही आता आज आम्ही सगळी ऑलमोस्ट तयारी केली आहे आणि आपलं एक छोटीशी रेसिपी आहे ती एक बनवायची बाकी आहे. आम्ही पहिल्यांदाच बनवतो ॲक्च्युली घरामध्ये, त्यासाठी जवळपास बरंच काय आणलं होतं आणि त्याचं आता पहिल्यांदाच बनवतो, त्यामुळे नवीन एक्सपिरियन्स आहे. पुढच्या वेळेला अजून चांगलं बनवू. सो आपण ते काय करतोय ते एकदा बघूया मम्मीला विचारून. गुढीची पूजा झाली ना मम्मी करून. आणि हे काय आता लिंबाचा पाला, कडुलिंबाचा पाला आणि गुळ. काय सरबत थोडस गुळ नाही, मग असं चटणी बनवून खायची. कशासोबत? भाकरी नाही रे, अशीच खायची पहिलं. मी विचारतो फक्त पाडव्यानिमित्त. आता काय गुळ काय हे कडू असतात ना, हा ते नीट जायला पाहिजे, कशा खाली उतरायला पाहिजे. मम्मीने केलं होतं मागच्या वर्षी ऍक्च्युली एक औषध म्हणून पहिल्यांदा. म्हणजे त्याच्या आधी पण केलं असेल लहानपणी वगैरे, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कदाचित. ते आता आठवत नाही आम्हाला. हा वाटायला घेते मम्मी. हे बाबा आम्हाला पाट्यावर दे पूर्वी, म्हणजे मिक्सर नव्हतं तेव्हा ते पाट्यावर वाट्यावर. हो ह्याची काहीतरी पेस्ट झाली. आणि मम्मीचं म्हणणं आहे की डायरेक्ट खायचं असतं प्रसाद म्हणून गुढीपाडव्याचं. पहिलं तुझं कठीण. हे आता मम्मीचं म्हणणं आहे की नाश्ता वगैरे ते सगळं किंवा काय आपलं तुमचं खाण्यापिणं व्हायच्या आधी हे खायचं असतं. दिवसाची सुरुवात. काय गुळ आहे त्याच्यात, खायचं. आम्हाला पण बाबा लहानपणापासून द्यायचे म्हणून बापरे तीच एवढं कडू लागतंय. जाम कडू आहे. हो मला दिलं स्वतः खा ना. मग खाते ना. हे बघ मस्त लागतंय. कुठे एवढं कडू आहे? तुझं ऍक्टिंग छान जमतं तुला. गुळ पण आहे त्याच्या बरोबर, पण सोबत कडू पण लागतं ना. आणि मी अजून 2 दिवस खाणार आहे. हो हे असं बनवलंय काहीतरी छान आहे. पण तुमच्याकडे पण खातात का, हे करतात का वगैरे ते सांगा आम्हाला, जर का तुमच्याकडे पण प्रथा फॉलो करत असतील तर. मला वाटतं बरं सगळ्या जणांकडेच ऑलमोस्ट करतात हे. कडुलिंब आणि गुळ आहे फक्त. काही जणांकडे फक्त कडुलिंबाचा पाला खातात. स्नेहाने पण सगळे सांगितलं की तिने फक्त पालाच खाल्ला. तर काय केलं हे आपण कपड्यामध्ये दही ठेवलं होतं आणि ते मी आणलं होतं अर्धा किलो. त्याला केवढंसं झालं. आणि अजून पण सकाळपर्यंत त्याचं पाणी थोडंसं अजून गळतच होतं. आपण वजन वगैरे ठेवलं त्याच्यावर तरी सुद्धा. तर आता आपण ते करायला घेतो. त्याचं पूर्ण त्याला मस्त आहे की विस्क करून घ्यायचं आणि पूर्ण त्यात हवा भरायची त्याच्यामध्ये अशी. ते आता मम्मी फेटून घेते. मम्मी पण पहिल्यांदाच करते. मम्मी मला बोलत होती की तू बनव म्हणून. मी म्हटलं जाऊ दे, तू एवढी मस्त नटली आहेस छान तर तूच बनव ना म्हटलं. असं ते छान मस्त फेटून घ्यायचं, त्यात हवा भरायची मस्त आपल्याला. आता ते एकदाच मी बनवलं होतं तेव्हा काय ते चमच्याने कधी खूप वर्ष झाली. तेव्हा विस्क नावाचा प्रकार आपल्या घरात नव्हताच मला वाटतं तेव्हा, नाही काय? नाही. श्रीखंड काय आपण कधीतरी पाहुणे आले किंवा गोडाचं जेवण असेल. मुळात काय बाहेर छोटासा डबा एक मिळतो, त्यामुळे घरात आपण बनवायचं टेन्शन घेत नाही. हा लफडा त्याचा, बाकी काय नाही. पहिल्यापासून तयारी करा. हो ह्याच्यात घुसून बसतंय रे. हा मग ते होणार असं थोडंसं ते हे करतच पूर्ण बारीक करून घ्यायचं. ते मस्त झालं. किती होईल? पाव किलो होईल काय? पाव किलो होईल, कारण साखर पण जाणार ना त्याच्यामध्ये अजून. अर्धा किलो दह्याचं. एक तर आता मी लावली जिम, त्याच्यामुळे मी साखर आणि बाकी गोडधोड पूर्ण बंद केलं. आणि त्यात आता आपण श्रीखंड करतो. चल आपलं सण आहे त्यामुळे होममेड श्रीखंड आयुष्यात पहिल्यांदा, म्हणजे मी तरी पहिल्यांदा मम्मीने बनवलं म्हणते मम्मी आधी. एकदा बनव तरी माझ्या तरी बघण्यात. कारण दह्याचा चक्का मध्ये मध्ये टिक्का वगैरे मी करतो, चिकन किंवा पनीर टिक्का वगैरे, त्याला तंदुरीसाठी त्याला दह्याचा चक्का लागतो. सो ते इन्स्टंट आपलं लगेच थोडंसं टांगून दही आणि होतं घट्ट दही. ते हे पहिल्यांदाच केलं असं रात्रभर ठेवून आणि मस्त झालंय. काय टेक्स्चर तर आल्यासारखं वाटतं. आई खूप वर्षांपूर्वी आई आम्ही असताना सांगायची.
हे आम्ही पण बनवलं वेगळा. त्यांनी चक्का आणून केला होता. चक्का पण मिळतो. चक्का पण मिळतो, पण मला नाही भरोसा आता बाकी बाहेरच्या ह्याच्यात. त्यांनी चक्का आणून केलं. पुढच्या वेळेला काय करू, आपलं म्हशीचं दूध आणू मस्तपैकी आणि ते घरीच दही लावू आणि त्याचं आपण करू मस्त. आणि बघितलं आता आपण अर्धा किलो आपण आणलं होतं जे दही, त्याचं एवढूच झालंय. पण तरी आपण दोघंच आहे, आम्ही दोघंच आहे म्हणा घरामध्ये, तर मी आणि मम्मीच आहे. स्नेहाला आपण नंतर व्हिडिओ कॉल लावू आणि तिला विचारू काय कसं तिच्याकडे चाललंय ते. आणि म्हणून मग आपण आता दोघांच्या ह्याच्यासाठी पण त्या मानाने मला वाटतं जास्तच होईल जरा हा. कारण आपण आपल्या बाकीच्या जेवणासोबत फक्त तोंडी लावायला म्हणून आणि पुरी सोबत खायला म्हणून श्रीखंड करतो. सो स्नेहाला यायला अजून किती दिवस आहे? स्नेहाला यायला अजून बरेच दिवस आहेत. स्नेहा जरा तिच्या कामानिमित्त जरा एक काम आहे, त्यामुळे ती गेली इकडे आपण माहेरी. आता बाहेरच श्रीखंड खातो. हो, ते काय थोडंच आदल्या दिवशी बनवलंय आणि काही ना काहीतरी त्यात करत असेल, चीट मेथड वापरत असेल त्याच्यामध्ये. प्रिझर्वेटिव्ह असतात 8-15 मिल्क सॉलिड वगैरे, शुगर, आणि त्यानंतर काही ना काहीतरी तुम्हाला स्टेबिलायझर, मग हे मग ते प्रिझर्वेटिव्ह वगैरे ऍड केलेले असतात. तर घरचं मेन बनवण्याचा कसं ताप असतो थोडासा, पण एवढं आहे की आपल्याला माहिती आहे आपण आपलं शुद्ध खातोय काय. आपण घरी बनवलेलं म्हणजे आपण दुसऱ्या त्याच्यात काय गोष्टी ऍड नाही करत आहे, बस हे आपल्याला माहिती असतं. हो झालं. हो हो झालं. आता परत साखर घालायची त्याच्यामध्ये. आता फक्त साखर घालून साखर घातल्यावर याने मिक्स करायचं ना. हा, पण बघू ना साखर तर घालून बघू. तर मम्मीने पिठी साखर सकाळी सकाळी करून घेतली, तिच्या लाडूंना पण लागते ती. तर मस्त मोठे भरलेले 2 चमचे टाकते पहिल्यांदा. आपण पहिल्यांदाच करतो त्यामुळे थोडं चाखत करूया ना जरासं, म्हणजे काय ते बस होईल ना. 3 चमचे साखर पण बस होईल मला वाटतं. फक्त साखर. साखर सोबत ते मस्त आहे की परत साखरेचं मस्त आहे रे. साखर आपली अशी जरा पावडर असेल ना, ती फिरवली ना की त्याच्याशी ते गोड वास घशात जातो आणि त्या असंच गोड लागतं. वास पण गोड लागतो साखरेचा. आणि ते 2 हे ठेवलेत, एक चुरा झालेला पूर्ण ड्रायफ्रूट आणि ड्रायफ्रूट जास्त. हा मग घरचे आहेत ते. आणि हे केशरचं पाणी आहे, त्यामुळे केशर, बदाम, पिस्ता श्रीखंड होणार आहे आपलं मस्त पैकी ते. पण झालंय, टेक्स्चर आलंय श्रीखंडाचं. बघ ना आपण जे बाहेरनं आणि खातो फ्रीज मध्ये ठेवलं की अजून त्याला अजून मस्त घट्ट होईल जरा. मीठ घालणार काय याला आपण? मीठ ऍक्च्युली दह्यात किंवा दह्याच्या पदार्थात मीठ घालायचा नसतो म्हणून. नसतो, काही लोक अच्छा. कोशिंबीर मध्ये सुद्धा मीठ घालत नाही. बापरे, असं का कारण? मस्त रे, चांगलं टेक्स्चर आलंय, मस्त पैकी टेक्स्चर आलंय. वाव, छान. आपण हे असं अजून पूर्ण छान फेटून घेऊया ह्याच्यात चमक जरा. आली ना? हो हो, साखरेमुळे येतेच ती मस्त की शीन त्याला आली एक आणि छान. दह्यात पण ते हे असतं ना, हे असतं ना, काय त्याला म्हणतात, हे लोण्याचं प्रमाण, अंश, फॅट असतं दह्यामध्ये, त्याच्यामुळे ते आता ह्याच्यातलं पाणी आपण पूर्ण काढलं. लोणी झाल्यावर तू मस्त छान सगळं आता याचं दह्यात. आपलं पूर्ण फेटून छान झालंय. आपण त्यात बाकीच्या गोष्टी घालून त्याला आता फक्त फोल्ड करूया जरा. अजून 1 चमचा त्यात साखर ऍड केली, कारण गोड झालंय. पण मम्मीचं असं म्हणणं आहे की आपण कधीतरीच खातो, सारखं गोड खात नाही, त्यामुळे गपचूप खा म्हणून मला ती बोलली आहे दम भरून. आणि याला मस्त तुम्ही बघाल ना, एक शाईन आली अशी मस्तपैकी, जी शाईन ना बाहेरच्या श्रीखंडाला दिसते तशी. हा, मस्त शाईन आली आहे त्याला. आणि झालं असेल भारी असं मला वाटतं. आता चाखायची आधी पहिलं तर हे केशरचं पाणी सगळं लागेल. होय होय, मस्त. त्याच्याने थोडासा त्याला रंग पण छान येईल. हे बघा, चमचा आहे की इथे. त्याच्यानंतर आपल्याला ते हो, आता ते विस्क ह्याच्याने फक्त केशर हे होईपर्यंत विस्क वापरायचे. नंतर मग ड्रायफ्रूट वगैरे एकदा घातले की आपल्याला ते वा, हे तर आम्रखंड दिसायला लागला. नाही तो जाईल ना, कलर थोडा अजून हे होईल ना, डायल्यूट होईल ना. आता झालं बरोबर. क्या बात आहे. आंबे आले की आंब्याचं पण बनवू आपण. आम्रखंड करू मस्तपैकी. आपण आता कितीतरी म्हणजे स्ट्रॉबेरीचा बनवू शकतो, त्याच्यानंतर जे पाहिजे ते फळाचं आपण करू शकतो. अननसाचं पण मिळतं, पायनॅपल फ्लेवरचं. वा 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 वा, सिरियसली असं वाटतं खरंच बाहेर नाही आणलं आपण, कधीच नाही बनवलं ना याच्या आधी. काय माहिती का नाही बनवलं. इथे थोडीशी डाळ मम्मीने भिजत घातली होती, ती वाटून ठेवली. तिचं काय करणार आहेस? भजी, चणा डाळीची. अच्छा, ते डाळीची भजी, डाळ वाटून करते ते भजी, कुरकुरीत होतात. मस्त होतात ते. चणा डाळ भिजत घालायची. त्यात सोडा बिडा काय टाकायचं नसतं? काही गरज नाही, ते असेच कुरकुरीत होतात. अच्छा आता अच्छा. फक्त त्यात थोडं बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि हे आता काय हे वाले ड्रायफ्रुट्स त्यात टाकायचे. छान झालं की श्रीखंड. वा 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 वा, भारी आहे हे. स्वस्तात नाही पडलं. 50 रुपये दही, साखर घरचीच असते, त्यातले काहीतरी 3 चमचे पिठी साखर वापरले आणि ड्रायफ्रुट्स मस्तपैकी दाणक्यात. केशर आहे म्हणा पण तो ठीक आहे, केशर आपण एकदाच आणतो ते 1 डबी. त्यामुळे तरी मला वाटतं हे किती असेल. हिशोब आणि मेहनत, मेन मेहनतीचं आहे. पण मला एकच आहे,
जरी बाहेरच्या श्रीखंड एवढी त्याची किंमत झाली असेल ना तरी मला चालेल, पण आपल्याला एवढं माहिती आहे की आपण घरात काय इन्ग्रेडियंट वापरून श्रीखंड बनवलं हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ते फ्रेश आहे आपल्याला हे माहिती आहे. वा, सुंदर झालेलं आहे श्रीखंड मस्तपैकी. होय, छान. वा वा वा. आता आपण मस्तपैकी त्याला बॉक्समध्ये प्लेट करून घेणार आहोत मस्त थोड्या वेळाने, आणि आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे ते. इथे छान बटाट्याची भाजी झाली, मम्मी त्याच्यावरती झाडं लावते. हो, इथे आपलं पुऱ्यांचं पीठ आहे छान. ह्याच्यात कुकरमध्ये गोष्टी आहेत काही, जास्तच होतील. खाऊ की आता त्याला पाहिजे तेवढं करू. श्रीखंड रोज रोज खात नाही म्हणून तो बोललीस की होऊ दे गोड जरा असं. भजी तरी कुठे रोज रोज खातो आपण. हा, काय काय घेतलं याच्यामध्ये? डाळ तर होती, कांदा, कोथिंबीर, हां, मिरच्या, मग हो. हिंग, हळद, थोडस तिखट, धणे पावडर, क्या बात. मिरच्या आणि तिखट दोन्ही. थोडस हम्म. मिरच्या थोड्या, थोडं लाल तिखट. हो, आणि याला काय आता सोडा बिडा काय नाही, डायरेक्ट असेच फक्त तळून घ्यायचे ना भजी मस्तपैकी. आता पुऱ्या करून झाल्या की मग भजी काढू. हो, तर पुऱ्या मेन सगळ्यात महत्त्वाचं काम तेच. हो. नेहमी जरा स्नेहा असते तळायला वेळेला, तर आज मी एकटी झाले तापायला आपण, आणि इकडे मस्त टिश्यू पेपरने मी बघते तापलंय का. वा वा, झारा राहिला मग मी घ्यायचं तिकडून. हा का? घेतलंय बरं. आणि इथं मिक्सरच्या भांड्याचं झाकण जे त्याच्याने पुऱ्या पाडल्यात, परफेक्ट साईजच्या बनतात त्या. हा, वाटीचे खूप छोटे झाले असते ना. खूपच छोट्या झाल्या असतात. हा. मिक्सरच्या भांड्याच्या झाकण्याच्या मस्त परफेक्ट साईज होते ते. 2 घासाची पुरी दणक्यात. मम्मीने लाटली मोठी, मम्मीला वाटलं 4 पडतील. पराक्रम, स्नेहाचा कार्यक्रम आहे, तिने कुठून तर काढलं लावलं शोधून. का? अशा प्रकारे पुऱ्या आपण घातलेल्या आहेत मस्तपैकी, आणि माझं काम असतं त्यांना हे करायचं, शिजवायचं. करू का? त्यामुळे मीच शिजवतोय, मीच कॅमेरा, सगळं आम्हीच सर्व. वा वा वा, दणक्यात करतो है ना. अशा प्रकारे पुरी झाली. दुसरी पुरी अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण मस्तपैकी करून घेऊया. इकडे तर साचा विचा सगळं सोडून मम्मीने डायरेक्ट पुरी लाटायला घेतली. मी नेहमी असंच करते, कारण ते कसं मोठा पापड लाटायचा पोळी, त्याच्यात cut परत मग करायचं. ते कट करून मग ते निघत असतं. म्हणजे हे डायरेक्ट. असे छोटे छोटे गोळे करून आपण हे केले की. तर ही पुरी घातली आपण ह्याच्यामध्ये. मला वाटलं दुसरी पण टाकतेस. काय काय घरांच्या घरात तर मी बघितलं की एका वेळेला 2-2 पुऱ्या होतात. फुगकी ग फुग, फुगली. लेट का होईना पण फुगली. थोडं बारीक गॅस केलं की लगेच तेल थंड होतं. श्रीखंड आणि पुरी आणि सुंदर. बटाट्याची भाजी हो, कारण आपल्याला फक्त ते गोड खायला आवडत नाही. आणि भजी आणि अजून वरण भात, होय. पापड, आज नेमकं डाळ नाहीये, आज वरण आहे. मस्त वरण. वाटण्याचं की आपलं साधं वरण ते बिना फोडणीचं. बिना फोडणीचं. हिंग हळद शिजायलाच टाकले डाळी. होय. आता फक्त गरम करून घ्यायची उकळून, आणि हे करायचं, थोडंसं किंचित गूळ टाकू. क्या बात आहे. आता आपण भज्यांच्या तयारीला लागू. चला, मम्मीने आता घेतलेत भजी तळायला छान, आणि क्या बात आहे. हे पण असे मस्त ते तुम्ही डाळवडे जर का खाल्ले असतील, तुम्ही याच्याकडे गेलात आपल्या भजीवाल्याकडे, वडापावाल्याकडे, त्याच्याकडे डाळवडे असतात बघा थापलेले छान तसे. तर असेच असतात ते. हां, त्याला थोडीशी अख्खी डाळ पण असते ना. थोडी मोठी डाळ अशी ते मिक्स, हां, आणि ते हातावर चपटे चपटे करून. म्हणजे हे तुम्हाला खाताना ना, जर का सोडा टाकल्यानंतर वड्याचं पीठ कसं असं कुरकुरीत, जरा थोडं वेगळं असं खुसखुशीतवाला क्रंची लागतं ना, तसं नाही, हे थोडंसं कडकसर राहतं. त्यामुळे ते डाळवडे खातानाचा जो टेक्स्चर असतो ना, तसं तुम्हाला लागेल. हे भजी बऱ्याच वेळ हे राहतो, हां, कडक राहतात, कारण की त्यात तो फॅक्टर नसतो ना काय त्यांना स्पंजी बनवणार. थोडं कुरकुरीत. होय, पण मस्त लागतात. म्हणजे चवीला मला हे भजी जास्त आवडतं. हे पण बऱ्याच दिवसांनी करतो आपण. होय. आता ह्यात पण जर का तू सोडा घातला असतास तर हे पण फुगले असते. हो. फुगलेले भजी मागे आपण होळीच्या वेळेला केले होते माहितीये. आपण धुळवडीचा व्हिडिओ टाकलाय, तर तो खाली पाहिजे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक करतो. आणि म्हणजे काय एकदम स्पंजी स्पंजी होतं. हो, पण ते कसे एकदम तळल्या लगेच खाल्ले ना, तर त्याचे ते कॉर्नर असतात ना अशी बाजूची टोकं, ती तेव्हाच खुसखुशीत लागतात वडापावाच्या चुऱ्यासारखी. पण नंतर जर का ते 10 मिनिटं जरी ठेवले तरी पण ते नंतर लगेच नरम पडतात. यादवांच्या त्रिकुटाने आयुष्यात पहिल्यांदा बनवलेली घरात. होय, श्रीखंडची रेसिपी. स्नेहाला जाम अशी उत्सुकता लागली होती. स्नेहाचं म्हणणं होतं कसं होतंय दाखवा आम्हाला म्हणून. मग केलंच की पहिल्यांदा मला फोटो काढ, आणि फोटो काढून मला पाठवा म्हणून की कसं होतं म्हणून दाखवायचं. म्हटलं बघू, झाल्यावरती आता आपण एकदा नंतर तिला पाठवूया फोटो. तळताना जरा मीडियम पेक्षा पण कमी याच्यावर तळायचे. होय.
आतपर्यंत पण चांगले चांगले शिजतात हा. नाही तर बाहेरून रंग बघणार आत हो. कच्चे काढणार. आता हा तेल गरम होतं म्हणून पहिला टाकलेला खूप जास्त जर डार्क लगेच झालं. हा. हो. काय असो ठीक आहे चालायचं तेवढं छोटं मोठं पुढे होतच राहतं. डाळ भजी भजी तळून घेऊया आपण आता. आणि डाळ भात मम्मी बोलली डाळीला काय वरणाला काय फोडणी नाही द्यायची ते करू. पापड तळून घेऊन डायरेक्ट आता जेवायला भेटू आपण. चला अशा प्रकारे स्नेहाला कॉल केला आपण. बघा नमस्कार काय चाललंय. आठवण येते का नवऱ्याची सासूची. आम्हाला वाटलं तुम्ही पण जेवायला बसला असेल. नाही अजून जेवायचं. पप्पांचा उपवास आहे. आम्ही दोघीच आहे जेवायला. आज उपवास कसला. हा. बर छान छान चांगलं. हे बघ काय हे बघ काय बनवलं इकडे. असं ना असं हा दाखव. थांब दिसतंय का श्रीखंड. स्नेहाला दाखवतोय बघा श्रीखंड. हा अरे अरे अर्धा किलो दही आणलं होतं ना त्याचं वरच एकदम ते कमी होऊन त्याचं पाणी जाऊन एवढूसच दही राहिलं त्याचं. तू आल्यावर बनवायला लागेल पण. हो एक आता आपण त्यातलं पण मला ठेव. आपण आता हे ताट वाढून घेतलं बघा. त्याच्यामध्ये काय काय घ्यायचे ताटात. पुरी आहे भाजी आहे श्रीखंड वरण घ्यायचे ताटात. आणि आणि मेन आपलं जे अट्रॅक्शन आहे श्रीखंड. वरनं परत मी त्याच्यावर शेती केली ड्रायफ्रुटची. आता ती परत आपल्याला मिक्स करूया आणि आपण मस्त आपल्या मधल्या त्या हलव्यात एवढे ड्रायफ्रूट टाकले. पण मस्त झालं असेल असं वाटतं मला खूप. कारण त्याचं दिसायलाच फार क्रीमी दिसतंय असं मस्त. त्यामुळे बघू आता आपण ते घेऊया ताटात वाढून. चालतंय चला. चल ना ये जेवायला. हो जेवा जेवा. येस चला टाटा. बाय 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 बाय. मम्मीने घेतलं मिक्स करायला आणि आईस्क्रीम झालं त्याचं बघ. नाही छान झालंय. घरचा पहिला श्रीखंडाच्या मानाने भारी झालाय बाई. हे काय त्यात एक्स्ट्रीम काय असं अतरंगी काय नाही. जेवढं तुम्ही चांगले त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स घ्याल तेवढं ते ऑब्व्हियसली चांगलं होणार. काय केशर बिशर सगळ्यांकडेच असेल असं नाही. पण नुसतं फक्त ते दही आपलं टांगलेलं दही. आपण केशर वगैरे घातली म्हणून वेलची नाही घातली ना. वेलची नाही घातली. मम्मीला नंतर आठवलं बोलते नाही, मम्मी बोलते हा. वेलचीच नाही घातली. एकच म्हटलं पण कोणता तरी स्वाद घेऊया ना. हा इलायची श्रीखंड नाही ना कारण आपल्या याच्यामध्ये पण बघ ना मिठाईवाल्यांकडे सगळ्या ह्याच्यात वेलचीचा वेगळा नसतं. असतो. हो इलायची फ्लेवर वेगळा असतो. हा. तर मस्तपैकी वाढलंय श्रीखंड. या जेवायला. हो करा सुरुवात चला. मीच पहिलं करू तेच श्रीखंडपुरीच खा छान. मला तर वाटतं शेवटची कधी श्रीखंडपुरी खाल्ली होती आठवत पण नाही. म्हणजे श्रीखंडपुरी नाहीच वाटतं आपण. कसं झालं रे. मी पण घेतलंय छान. काय म्हणत होती साखर आपली बरोबर झाली प्रमाणात. बरोबर झाली. 3 चमचे साखर टाकली आपण. नाही 4 चमचे साखर टाकली. 4 चमचे. नंतर 1 चमचा वाढवला आपण ना. अशा प्रकारे छान मस्त झालं ते. आणि श्रीखंड कधीच आयुष्यात चमच्याने खाण्याची चूक कधीच करू नका. श्रीखंड हे नेहमी असं बोटाने घेऊनच. वा आपण उरलेला श्रीखंड असंच खातो ना. मी आता भजी खाऊन बघतोय. भजी पण छान मस्त झालेत हे. खाऊन बघ. हा कुरकुरे. ऍक्च्युअली कर आवाज येतो. आणि त्या कांद्यामुळे मस्त क्रंची पण झालेत त्या. काय आवाज. वरण भात मस्त त्यावर तूप घातलंय छान. आणि सुंदर पाडवा साजरा झालेला आहे. एवढं आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओत भेटू आपण सगळेजण. या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फ्रेंड्स फॅमिलीसोबत आणि कमेंट पण करा व्हिडिओवरती. हां आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. चला बाय 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 बाय. या जेवायला.